श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 23 एप्रिल 2026 म्हणजेच गुरुवारी येत आहे गुरुपुष्यामृत योग. 23 एप्रिल रोजी गुरुपुष्यामृत योग हा रात्री 8:57 सुरू होऊन तो पहाटे 6:17 असणार आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने चांदी खरेदी केले अत्यंत शुभ मानले जाते. त्यात वृद्धी होते. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे त्याचा अर्थ आहे. शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायक किंवा मांगलिक तारा असे म्हणण्यात आले आहे. गुरुपुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं. तसेच आपल्याला या पूजेसोबतच लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं. असं केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धन प्राप्ती होते. पैशासंबंधित काही समस्या असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी. गुरुपुष्यामृत योगामध्ये पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजाही करायची आहे. अक्षय तृतीयेप्रमाणे हा दिवस शुभ मानला जातो. या योगात तुम्ही जे काही काम करतात ते यशस्वी होते. कुटुंबाची प्रगती होते. पुष्य नक्षत्राला नक्षत्रामध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे. तर गुरुवार हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. पुष्य नक्षत्राचे स्वामी शनिदेव असून त्यांची देवता बृहस्पती आहे. गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय किंवा सेवा अतिशय प्रभावी मानल्या जातात. शास्त्रानुसार लक्ष्मी देवीचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे संपत्ती, सौख्य, समृद्धी आणि यशासाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जातो. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील आवर्जून करायच्या आहेत. आणि म्हणूनच आज गुरुपुष्यामृत योगामध्ये संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. तर ती कोणती वस्तू ठेवायची आहे, कोणत्या वेळेत ठेवायची आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात. त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, आजारपण येत असेल, कलह होत असेल, आलेला पैसा टिकून राहत नसेल, मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे. जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल किंवा आपली ग्रहदशा चांगली नसेल, राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील, तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या समस्या हा निर्माण होत असतात. आणि जेव्हा अशा ह्या विशेष तिथीला आपण काही प्रभावी उपाय करतो तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते.
आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्याचबरोबर आपल्या सर्व घराचे दरवाजे आणि खिडक्यासुद्धा आपल्याला खोलून घ्यायच्या आहेत, कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी तिला आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे. या उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे. दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकतात. तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात की अगदी कणकेपासून दिवा तयार करून घेतला तरीही चालणार आहे. या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची आहे. आता हा उपाय आपण इच्छापूर्ती करता करत आहेत, लक्ष्मी प्राप्ती करता करत आहेत, त्यामुळे आवर्जून यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे, कारण माता लक्ष्मीला तूप अतिशय प्रिय आहे. तुपाच्या वासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे तूप तर तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल टाकतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद ही टाकायची आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची, प्लेटवर आपल्याला हळदीने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. त्या स्वस्तिकला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचे आणि त्यावर आपल्याला मूठभर चण्याची जी डाळ असते ती ठेवायची. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी चण्याच्या डाळीला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तुम्ही सोनं नाही खरेदी केलं तरीही चालणार आहे, पण तुम्हाला अवघा 10 रुपयाची का होईना चण्याची डाळ ही आपल्या घरी आवर्जून घेऊन यायची आहे. ही चण्याची डाळ आपल्या घरी आणल्यामुळे आपल्याला साक्षात श्रीहरी विष्णूंना आपल्या घरी आणल्या एवढे पुण्य हे प्राप्त होणार आहे. हरभऱ्याची जी डाळ असते ती पिवळ्या रंगाची असते आणि पिवळ्या वस्तू ज्या आहेत त्या श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहेत. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी पिवळ्या वस्तू खरेदी करण्याला आणि घरी आणण्याला खूप महत्त्व दिलं जातं. त्या चण्याच्या डाळीवर आपल्याला जे आहे हा दिवा तयार केलेला ठेवायचा आहे, तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला एक हिरवी वेलची आणि 1 लवंग सुद्धा टाकायची. आता ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणारे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर आपल्याला ठेवायचे. तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला 1 वेळा लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे, त्याचबरोबर 1 वेळा आपल्याला श्रीसूक्तमचं पठण करायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, तुम्ही हात जोडून बसा, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे. त्यानंतर हात जोडून मनोभावे आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दुःख आहे, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थना ही करायची आहे. आता जो दिवा आपण प्रज्वलित केला आहे त्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप एवढं टाकायचं आहे, ज्यामुळे कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तरी हा दिवा जो आहे तो प्रज्वलित राहायला पाहिजे. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं, स्नान करून झाल्यानंतर देवपूजा करायच्या अगोदर ही प्लेट तिकडनं आपल्याला उचलायची. या दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत तसेच लवंग, हिरवी वेलची आहे ती आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची. त्याचबरोबर जी हरभऱ्याची डाळ आहे त्यामधली थोडीशी डाळ आपल्या घरामध्ये जिथे आपण धान्याचा साठा ठेवतो त्यामध्ये ठेवायची आणि उरलेली जी डाळ आहे त्यामध्ये आपल्याला 1 गुळाचा खडा ठेवायचा आणि अशी ही डाळ जी आहे ती आपल्याला गोमातेला खायला द्यायची आहे. अशा रीतीने हा उपाय जो आहे तो आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपलं 1 रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.